नमस्कार मंडळी, झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज ज्येष्ठ कलाकार म्हणजेच डॉक्टर गिरीश ओक. भारदस्त आवाज, डॅशिंग व्यक्तिमत्व आणि अभिनयात आपलेपणा, त्यामुळे गिरीश ओक यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. या मालिकेतून सैफ अभिजितराजे हे पात्र विशेष गाजले. पती असावा तर अभिजितराजेंसारखा, असे महिला मंडळांना वाटू लागले. सध्या ते लाखात आमचा एक दादा या मालिकेत डॅडी हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. ते देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. दरम्यान अलीकडेच गिरीश ओक यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या वडिलांचे रत्नाकर ओक यांचे वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यामुळे गिरीश ओक पूर्णपणे खचले आहेत. प्रत्येक मुलामुलींचे आपले बाबा हाच हिरो असतो, तसेच ते माझेही हिरो होते. माझ्या ज्या काही थोड्याफार बऱ्याच सवयी गोष्टी आल्या आहेत त्या त्यांच्यामुळेच. गिरीश ओक यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनियर या पदावर ते काम करत होते. त्यांनी त्यांच्या हयात कधीही भ्रष्टाचार केला नाही. त्यांना मराठीसह अनेक भाषा अवगत होत्या. मी माझं नशीब मानतो की मला आणि माझ्या पत्नीला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले. तर मंडळी, आपल्या सफरताऱ्यांची या चॅनलद्वारे रत्नाकर ओक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.